खरं तर आज ज्याचा वाढदिवस आहे आणि ज्याला सुभाषपुरी महाराजांचा आणि ज्याला ईश्वरी अधिष्ठान प्राप्त झाला आहे असा आमचा सन्मित्र ईश्वर वागचौरे याच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले या तालुक्याचे प्रथम नागरिक माननीय आमदार किरण लहामटे साहेब, योगी केशव बाबा चौधरी, राज्याचे नेते विजयराव मनकर साहेब, खरं तर सर्वच मान्यवर सर्वांचा नाम उल्लेख करावा, परंतु उशीर खूप झाला आहे आणि ईश्वरला शुभेच्छा अजून बाबा आहे, आमदार साहेब देणार आहे आणि म्हणून या ठिकाणी ईश्वरला आपण सर्वजण शुभेच्छा द्यायला या ठिकाणी जमलोय। खरं तर मला चांगलं आठवतं आज आमदार म्हणून व्यासपीठावर बसलेले डॉक्टर किरण लहामटे आणि मी 2017ला जिल्हा परिषदेला निवडून आलो आणि आमची 16 जणांची एक सोशल मीडियावर एक आमचा ग्रुप होता 16 जणांचा। त्यात भाऊसाहेब असेल, ईश्वर असेल, सुनील उगले असेल, जालिंदर बोडके असेल, अशी ठराविक 16 जण होते आणि ती जी आमची टीम सोशल मीडियावर भावी आमदार म्हणून डॉक्टर किरण लहामटेला अंकुश वैद्य समोर बसलेला आहे आणि खरं तर ती मुहूर्तमेढ त्या ठिकाणी रोवली गेली आणि डॉक्टरांना एक दुर्दैव इच्छाशक्ती होती का या तालुक्याचा मी आमदार होईल आणि खरं तर या सगळ्या कामात ईश्वर भाऊसाहेब यांचं खूप मोठं योगदान आहे। आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना या कळस गावात तेव्हा प्रस्थापितांच्या विरोधात काम करणं खूप अवघड होतं आणि खरं तर भाऊसाहेब वयाने लहान होता, ईश्वर वयाने लहान होता आणि ही छोटी छोटी मुलं म्हणून या ठिकाणी प्रस्थापितांच्या विरोधात काम करत असताना खरं तर खूप संघर्ष करायचा। आज ईश्वरच्या वाढदिवसानिमित्त मागाशी जसं भाऊसाहेबनी सांगितलं तसं काबू तात्यांची खूप आठवण येते। याचं कारण असं का ईश्वरला आणि भाऊसाहेबला राजकारणात पुढं करायला, मॉरल सपोर्ट करायला, एक आधार द्यायला काबू तात्यांचा खूप मोठा असा हातभार असायचा। पोरांनो तुम्ही लढा, मी तुझ्या बरोबर आहे आणि मग काबू तात्या पुढं असला का कोणाची या दोघांवर बी काय कोणी कोणाला यांना दोघांना कोणी त्रास देत नसायचं आणि मग असंच राजकारण करीत असताना भाऊसाहेब युवा मोर्चाचा तालुका अध्यक्ष होतो, त्याला म्हटलं परत तू होय, तो म्हणे नाही नाही आता ईश्वरला करायचं आणि भाऊसाहेब सुद्धा मोठ्या मनाचा आहे, म्हणजे सगळे पद मलाच पाहिजे। आज राजकारण खूप वाईट आहे पण तसा भाऊसाहेबचा स्वभाव नाही। भाऊसाहेबनी खरं तर ईश्वर कार्यकर्ता भाऊसाहेबनीच घडवला, त्याला या ठिकाणी उपसरपंच पदाची संधी दिली, पार्टीत या ठिकाणी अनेक विविध पदं त्याला खरं तर ईश्वरला भाऊसाहेबनी मिळवून दिली। परंतु भाऊसाहेब आता राजकारण बदललंय, भारतीय जनता पार्टीचं 35-40 वर्ष आपण काम करतोय पण काल आलेले म्हणले आता यांना काढायचं म्हणजे बघा, ज्यांना आम्ही आयुष्य घातलं भाजपमध्ये, जे आता विधानसभेला महायुतीच्या विरोधात होते, आमदार साहेब महायुतीच्या विरोधात काम केलं, पक्षाच्या विरोधात काम केलं, आता ते म्हणतात आम्हालाच काढायचं। मला तर तुमच्या गावचं एक लय विशेष वाटतं, म्हणजे विधानसभेला दुसरीकडं, कारखान्याला आमदाराबरोबर, आता जिल्हा परिषदेला तिसरीकडेच आणि म्हणून ईश्वर एक निष्ठावान कार्यकर्ता आहे, ध्यानात घ्या, स्वच्छ मनाचा आहे, चारित्र्य संपन्न आहे, राजबिंड आहे, प्रेमळ स्वभावाचा आहे आणि म्हणून ईश्वर सारखे कार्यकर्ते खरं तर पुढे आले पाहिजे। आणि अकोला तालुक्याचं राजकारण आता खूप बदललंय, एक तर चांगली माणसं राजकारणातच येणार नाही असं जर चाललं तर, आणि म्हणून आज कोण कोणत्या पक्षात, कोण कोणाच्या युत्या, म्हणजे इथं शरद पवार आणि भाजपची युती होऊ राहिली शरद पवार गटाबरोबर। असं न करता ईश्वर सारखे निष्ठावान कार्यकर्ते आमदार साहेब तुमच्या बरोबर आहे, निर्व्यसनी मुलं खरं तर हे तुमच्या बरोबर आहे, हीच तुमची खरं तर राजकीय ताकद आहे। आणि मग गावोगाव घरोघर खरं तर डॉक्टर अनेक टीका होतात, म्हणजे डॉक्टर दारुड्यांना मारतात, अमकं तमकं, चांगली पिढी झाली नाही पाहिजे का, चांगले संस्कार झाले नाही पाहिजे का? आणि म्हणून या ठिकाणी ईश्वर सारखी चांगली स्वच्छ चारित्र्याची निर्व्यसनी एक चांगली टीम आमदार साहेबांना असल्यामुळं या ठिकाणी चांगला या ठिकाणी चालू आहे। मी खरं तर गावकऱ्यांना विनंती करण्याने अनेक वक्त्यांनी सांगितलं, खरं तर ईश्वरला आम्ही जेव्हापासून पाहतो कधी ईश्वरनी कोणाला शिवी दिली नाही, त्याचं राहणीमान एकदम स्वच्छ। खरं तर त्याच्या लग्नाला आम्ही होतो, लग्नाच्या आधीपासून तो अकोल्याला यायचा ना तर पांढराच शर्ट घालतो, नाही तर हल्ली बघा कसे कपडे घालतात त्या वयात, त्यांनी आपला फॉर्म्युला ठरलेला आहे, पांढरा शर्ट, एक पॅन्ट आणि स्वच्छ राहणं, स्वच्छ मनाचा पण आहे
आणि म्हणून तुमच्या गावकऱ्यांना मी विनंती करणार आहे, कळसगाव एक राजकीय दृष्ट्या खूप महत्त्वाचं गाव आहे. आणि आता आगामी जिल्हा परिषद, आता गाडगं काय लपवायचं नाही आपल्याला, आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला तुम्ही ईश्वर बरोबर तुम्ही गाव म्हणून राहिले तर बाकीचे गाव राहतील ना. म्हणून आज रवी मालुंजकर, विजू भाऊ हे अनेक गावचे लोक आलेत, दामणगावचे लोक आलेत. आणि म्हणून ईश्वर सारखा चांगला कार्यकर्ता आमदार साहेबांना मिळाला. योगायोगाने त्यालाही संधी. आमचा भाऊसाहेबही इच्छुक आहे. आता त्या दोघात ते ठरवून घेतील. भाऊसाहेबला तिकीट मिळालं तर काय मला नाही वाटत मिळेल, मागच्यांना मिळतं, आधीच्यांना नाही मिळत. भाऊसाहेबला कायच तिकीट द्या, भाऊसाहेबला वापरून घेतील. इथं आहेच पक्ष बदलणारे लोक, त्यांना मिळतील तिकीट. असो, आपल्याला ईश्वर बरोबर. तुम्ही राहणार आहे का सगळं ईश्वर बरोबर? नाही तर आले भाऊ सगळा कुठं ना होईल, असं करू नका. आणि म्हणून या ठिकाणी सर्वजण ईश्वरच्या वाढदिवसाला शुभेच्छा द्यायला आले. आणि खरं तर सांगू का आमदार साहेब, ईश्वर चांगला याचं कारण त्याचे आईवडील. आणि म्हणून आईवडील खूप पुण्यवान आहे का त्यांना खरं दोन्ही मुलं त्यांची चांगलं आहे, त्यात ईश्वर चांगला आहे. त्यातल्या त्यात ईश्वरच्या बायकोचं खूप चांगलं नशीब आहे का तिला एक चांगला नवरा मिळाला, निर्व्यसनी नवरा मिळाला. ठीक आहे, आता राजकारण करणाऱ्यांना त्या बायकांचं खूप अवघड आहे. आमदार साहेब आम्हाला अनुभवतोय रोज बायकांचं. फक्त आम्ही बाहेरच गप्पा खूप गोड गोड मारतोय, घरी आम्हालाच माहिती आहे काय तर असेल. म्हणजे उडभाषांचं नाही सांगत, पण लय पुढाऱ्यांचं अवघड असतं घरी. म्हणून तसं काही ईश्वरचं नाहीये, परंतु ती आमची माऊली सुद्धा खूप नशीबवान आहे. खरोखर ईश्वर एक चांगला नवरा तिला मिळाला, त्याचं कुटुंब खूप चांगलं आहे. ईश्वर स्वतः कुटुंबवत्सल कार्यकर्ता आहे. आणि मग या वाढदिवसाच्या निमित्तानं त्याचा खूप मोठा मित्रपरिवार त्याला शुभेच्छा द्यायला आला. आणि किती आई वडिलांना किती आनंद असतो आपल्या मुलाचं गुणगान समाज जेव्हा गातो ना. बरं, हे काही खोटं नाही ना. आता सगळ्यांना माहिती आहे ईश्वरची कार्यपद्धती. आणि म्हणून त्या आईवडिलांना आज आनंद होत असेल का आपल्या ईश्वरचा एवढा मोठा वाढदिवस होतो. त्याच्या बायकोला आनंद होतो. आमची जयश्रीताई, त्याची बहीण, ती या ठिकाणी आहे. ती काल फोन करीत होती. मी एका ठिकाणी बसलो, तिचा फोन आला, मला फोनच नाही आला. अरे म्हणलं मला तर जयश्रीने फोन नाही केला. मग ईश्वरने सकाळी आला. तू अमोल शेरकेला फोन केला ना, तेव्हा मी तिथं होतो. असो, या ठिकाणी सर्वजण आपण आलात. आपल्या सर्वांच्या वतीनं, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीनं, आमच्या विरगावच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं ईश्वरला पुढील आयुष्याच्या खूप चांगल्या शुभेच्छा देतो. त्याचं आरोग्य चांगलं जावं, त्याचा प्रपंच चांगला चालावा आणि राजकीय उंची त्याला आणखी उंचावर घेऊन जावं. त्यासाठी आमदार साहेबांना विनंती करेल. सागर जरा अडखळत बोलला, सागर शिंदे आमचा मित्र, पण त्याला आमदारांनाच सांगायचं होतं, पण तू मोकळा सांगा ना असं. म्हणजे सागरचं मत त्याला जिल्हा परिषद द्या. आता ते तुम्ही ठरवा काय करायचं. आम्हाला काय आवारीत आहे, गट नाही करायचं, ते तुमचं तुम्ही ठरवा. परंतु काही करून ईश्वरला या ठिकाणी संधी नक्की मिळेल. आपण सर्व मित्रपरिवार, मेन भाऊसाहेब बोलला ना, मग मी आहे भाऊसाहेब बरोबर. पण भाऊसाहेब पण राहिला शेवटपर्यंत. आणि काय आपल्याला पक्षातून कोणी काढणार नाही. हे काल आलेले आपल्याला नाही पक्षातून काढू शकत, त्यांनाच आपल्याला आता काढावं लागेल. पुन्हा एकदा राजकीय आता भाषण नंतर करू. आणि मी येणार, मी ईश्वरच्या सभेला आमदार साहेब नक्की येणार, पण मला तुम्ही पण बोलवा. आणि म्हणजे मग आपण त्यावेळेस आणखी बोलू राजकीय. या ठिकाणी सर्वांच्या वतीनं कमळाच्या विरोधात, पण ते कमळ काय ते काल इकडं उद्या तिकडं एवढं काही नाही राहिलं. आता महाराष्ट्रभर पाहतोच आहे आपण, चालू होतं. हो, चला, आपल्या सर्वांच्या वतीनं मी ईश्वरला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो. त्याला चांगलं आरोग्य मिळावं, त्याला राजकीय चांगली संधी मिळावी, अशा शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली माणसं, आपलं दुकान. श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2,
श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 7588 51 31 33 आणि 024 24 22 33 24.